राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एका लग्न सोहळ्यात एकत्र आलेले आहेत. पुढच्या राजकारणाबरोबर परत चर्चा सुरू झाल्या आहेत मुंबईच्या निवडणुकांपुढे. काय मला कळत नाही. आता परवा उद्धव ठाकरे साहेब आले विधान सभेमध्ये नागपूरच्या आणि मुख्यमंत्र्याला भेटले, तर झालं, त्याला राजकीय चर्चा सुरू झाली. माध्यमांना राजकीय चर्चा करण्यापेक्षा आता जनतेचे प्रश्न महाराष्ट्रामध्ये महत्त्वाचे आहेत आणि हे प्रश्न आता जास्त याच्यावर चर्चा केली पाहिजे. कारण की काल झालेलं अधिवेशन जे आहे त्या अधिवेशनामध्ये सरकार शेतकऱ्यांसाठी काही करून जाईल असं मला वाटलं होतं, आम्हाला वाटलं होतं, सगळ्यांना, विदर्भाच्या जनतेला वाटत होतं. तरुणांसाठी काय करणार त्याच्याबद्दलचं करतं, पण ते सगळं दिव्य स्वप्न दाखवण्याचं काम जे झालेलं आहे त्या आणि विदर्भाच्या आणि मागास भागाला पानं पुसून हे लोक गेलेली आहेत, तोंडाला पानं पुसून गेलेली आहे. ही चर्चा आम्हाला महत्त्वाची आहे आणि त्याच्यावरचा न्याय मिळावा ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. म्हणून कोण कुठं भेटला याच्यापेक्षा जनतेचे प्रश्न काँग्रेससाठी महत्त्वाचे आहेत. ओबीसी नेत्यांची महत्त्वाची बैठक आज होत आहे. भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्यामुळे ओबीसी नेते जे आहेत ते भुजबळांसाठी एकवट आहेत. मला माहिती नाही, मी पण ओबीसी आहे, पण मला अजून कुठली माहिती नाही, त्याच्यामुळे मी काही प्रतिक्रिया त्याच्यात देणार नाही. काही खातेवाटपामध्ये जसं गिरीश महाजन आहे किंवा अजून काही मंत्री आहेत त्यांचं डिमोशन झालं असेल, दादा भुसे यांचे डिमोशन झाल्याचे एक चित्र दिसत आहे. मी तुम्हाला सांगत आहे की काय काय मलाईसाठी काय काय झालं असेल ते आज मला काही बोलता येत नाही, त्याच्यावरची प्रतिक्रिया देणं. कारण त्यांचा जे काही गोंधळ चाललेला आहे हे तर आपण सगळेजण पाहतोय, राज्यातली जनता बघते, त्याच्यामुळे त्याच्यावर काही प्रतिक्रिया द्यावी मला असं वाटत नाही. प्रत्येक मंत्र्याला एक एक खातं देण्याची वेळ आलेली आहे. काही जण खुश तर काही जण नाराज, असं सुद्धा अजित पवार या ठिकाणी म्हणतात. तर आता स्वतःच अजित पवार म्हणताय की काही लोक नाखुश आहेत, तर मग याच्यापेक्षा अजून काय पाहिजे? त्यांनीच मोठा पुरावा दिलेला आहे. मंत्रिमंडळामध्येच मंत्री नाखुश असतील तर यांना जनतेचं काय केलं देणं सुतूक आहे ते आम्ही सांगतोच आहे. ते त्याला तुम्ही आरोप म्हणता. आता खुद्द राज्याचा उपमुख्यमंत्री सांगताय की आमचे काही मंत्री नाखुश आहेत, याचाच अर्थ की या सरकारमध्ये काय गडबड चाललेली आहे हे त्याच्यातून स्पष्ट होते.